बाय वल्लरी, तू कित्याक रडतस? हे बघ, आपल्याला जे काही करावं लागलंय ना ते त्यांच्या चुकीमुळे करावं लागलंय. त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस. वल्लरी, बी स्ट्रॉंग. यू हॅव टू बी. सुनेला जाच करणाऱ्या सासूला एवढी तरी शिक्षा द्यायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्यांच्या चुकीच्या मनाने ना खूप सौम्य शिक्षा दिली आपण त्यांना. खरंय. आणि आता रडणं थांबव, हसून दाखव बरं. मी काय आता रोज रोज इथे येऊ शकणार नाहीये ना. मग असं रडायचंय माझ्या समोर? थांब, हे घे. आता कसं? काय झाला का? मिरचीच्या धुरीचा बात घेऊन झाला? बात नाही, शिक्षा. नाही, अजून हवी असेल तर सांगा, देऊ शकतो आपण. काय प्रॉब्लेम नाही, आपण अजून नाही दुरी यांना कोकर बसतील. किंवा एक काम करतो, यावेळेस मिरची सोबत आपण ना मिरीची पावडर टाकूया त्याच्यामध्ये. हा, काय वाटतं? जर एवढीच दुरी आवडली असेल ना तर लवंग, वेलची, गोडा मसाला, गरम मसाला सगळंच टाकूया ना. आम्हाला सोडवा आमच्याकडनं फार मोठी चुकी चालली. मग त्यांना दुरी नाही, फोडणी मिळेल डायरेक्ट. वल्लरी, सांग ना तुला मैत्रिणीने मला सोडवा ना. मी याच्या पुढे नाही करणार वल्लरी, असं मला माफ कर मला. मला पाय ना तुझ्या आईचे कसे हाल केले या पोरींनी. मी पाया पडते, मी परत अशी चूक नाही करणार. मला मी पण नाही करूच, मी पण नाही. माफ पण माफ कर, माफ कर वल्लरी, मला माफ कर, मला सोडव वल्लरी. बाद झाला आई, तुझ्या खोट्या रडण्यावर विश्वास नाही ठेवणार आम्ही. तुला माफी मागायची आहे ना, तर वल्लरीची माग. भेटू ते सोडता येईल. ये लवकर, ये लवकर. पोटबाच तर सोड, सोड, सोड. माफ कर, माफ चुकलं वल्लरी, मी नाही करणार, याच्या पुढे नाही करणार. माफ कर वल्लरी. आई, एवढ्याने काय होणार आहे? अजून जोरात मार ना, मार ना, मार. एक काम कर, तू आधी थांबूच नको, आत्ताच्या आत्ता गावाला निघ. मला लोकांनी नावं ठेवले तरी चालतील, पण तू आत्ताच्या आत्ता गावाला निघ. तू पुण्या गोविंदाने राहिली असती नाही तर आम्ही दोघांनी फुलासारखं जपलं असतं तुला, पण नाही ना. पण तुला आधी गादीतली सर्किटोची राहिली ना, तू निघ. मला 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 नको रे, मला असं करू. मला 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 माफ कर ना. मला तू आईला टाकली नाही का तू? मला मला तुम्ही काय बघता टाका मका? चला, आपला हिशोब अजून बाकी आहे. चला, चला, तुमची बॅग भरतो आता. मी नाही वागणार, आत्ताच्या आता निघ गावाला. मी नाही वागणार. अशी मला पाय पडते, मला नको. चल. काय ऐकणार नाही तू? मला मला तू आई सोबत असं मला नाही. मला नाही जायचं, मला नाही. मला माफ कर, मी नाही करणार. पप्पा
दादा हे सगळं काय झालंय पप्पा? तुम्ही अचानक गाडी कसे काय हे काय झालंय तुम्हाला? पाया काय झालं? एक मिनिट त्यांनी आधी आत येऊ द्या. तुम्ही आत या. या आते आते बाबा आते. काय झालं माया? आओ मी पाणी घेऊन येते. काय पप्पा काय झालंय? दादा बोला ना काहीतरी. अरे काय झालंय तुम्हाला? लागलं कसं काय? काहीतरी सांगा. एक मिनिट पाणी घ्या. शांत होऊ द्या ती त्यांनी पहिले. शांतपणे सांगा काय घडले ते. काय झालं तुम्हाला? कोणी केलं हे? दादा सांग ना काय झालंय नक्की? पप्पा काय झालंय? अण्णा केदारने गुंड पाठवलं ते आपल्या घरी. त्यांनी आम्हाला खूप मारलं. जबरदस्तीने जमिनीच्या कागदपत्रावर सह्याबिकरी घेतल्या. आपण बर्बाद झालो. आता काहीच नाही राहिलं. न राहिले घर न पेरायले जमीन. म्हणून आणि तुझ्याकडे आलो म्हणे. बस बस झाला तांडा केदारचा. सरळ अन्याय आपल्यावरती. ते काही नाही, आपण त्याच्या विरोधात कोर्ट केस करायची. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आता तुम्ही नका काळजी करू, मी बघते काय ते. आपण अण्णा केदारच्या विरोधात केस नाही करू शकत. का? मी त्याच्याकडनं कर्ज घेतलं होतं. त्याच्या वसुलीसाठी त्याने असं असलं तरी सुद्धा आपण त्यांच्या विरोधात केस करूच शकतो. काही गरज नाही बोललो. काही गरज नाही. अहो पण ही बाई इतक्या खालच्या तराला जायला वाटलं नव्हतं मला. प्रेरणाताईंचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होती ना तू. गाई गुरासारखा व्यवहार करायला निघाली होती. त्याचीच शिक्षा दिली देवाने तुले. त्याच्यामुळेच रस्त्यावर आली आहेस तू. तुझ्यामुळे घरातले सगळे. तुला आई म्हणायची लाज वाटी राहिली का मला? म्हणे या अडचणीतून कसे बाहेर येऊ रे आपण? आता काही बी हातात नाही राहिलं. सगळं संपलं रे. सगळं संपलं. आता कुणी जायचं कुणी राहायचं काही बी कळी नाही राहिलं म्हण्या. हो दादा, तुम्ही असं काऊन बोली राहिलात? आपलं घर आहे नाही, आपण सगळे जण मिळून अडी राहूया एकत्र. असं नका बोलू तुम्ही. वल्लू वल्लू थोड्या दिवसात वहिनीची डिलिव्हरी आहे. बाळ वहिनी आणि आपण सगळे एवढ्या छोट्या घरात कसं काय राहणार आहोत? हो, एकत्र राहण्यासाठी मोठं घर नाही लागत, मोठं मन लागतं. हे बघा, एकदा का बाळ या घरात आलं ना की सगळं काही आपोआप ठीक होई जाईल. मला विश्वास आहे या गोष्टीवरती. माझ्यासाठी वल्लरी मला माफ करी दे. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. एवढे जीव लावणारी सून भेटली पण तिचा मी गैरछळ केला वल्लरी. पण माझ्या या संकटामध्ये तूच उभी राहिली. माझ्या पाठीशी. मला माफ करी दे वल्लरी. मला माफ करी दे. मला माफ करी दे. सासूबाई काय करता हो तुम्ही? बस झालं, पुरे आता मजा. आता या वेळेला जर का तुम्हाला खरंच तुमच्या चुकीचा पश्चाताप झाला असेल ना तर मी बी सगळं विसरून तुमच्या सोबत आपल्या या घरात नवीन सुरुवात करायला तयार आहे. वल्लरी आता तो कोण आलं?
तुला सरप्राईज झाला आलो मी. बरं झालं आलास. ये बस. नहीं 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 मिठू 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 तू पटकन तयार होऊन या. हम कहीं तो घूमने जाते हैं. किती दिवस झाले आपण कुठे गेलो नाही. कॉफी प्यायला जाऊया. सिर्फ तू और मैं दोघच. हो जाऊया पण आज नको ना. म्हणजे सलग 3 दिवस शूट करते. अरे मी खूप दमले. म्हणूनच मी म्हणतो ना तुला फ्रेश वाटेल. हा किती दिवस झाले. जाऊया ना कुठेतरी. तू एवढं काम करते. मी तेच म्हणतो ना की थोडं स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना. माहित आहे मला पण काय ना सध्या ना हा टाइम माझ्यासाठी खूप क्रुशल आहे. अरे म्हणजे मी एकही संधी गमावू नाही शकत. मी डिनाय कुठे करतोय मिठू. हा पण काय झालं ना प्रेरणाताईचं पण आता लगीन झालंय. तो मेरे घरवाले पूछ रहे थे कि तेरा और मिठू का मतलब ते म्हणत होते की तुझं आणि मिठूचं कधी आपण वेळेत लगीन करायला नको का. हे बघ हर्षित आपण ना फक्त ह्याच गोष्टीवर फोकस करतोय. बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय आपण. हा मिठू पण लगीन तर करायचंय ना तर मग वेळेत का नको करायला. हे बघ हर्षित कसं सांगू तुला. बघ आता कुठे ना माझं करिअर ना असं छान ग्राफ घेते. लीड मध्ये आहे मी आणि खूप मेहनतीने मिळालं यार हे सगळं मला. आपण तू कर ना ते. मी नाही म्हणतच नाहीये. तू तू फोकस कर तुझ्या कामावरती. पण वल्लरीचं बघ. वल्लरीने सुद्धा लगीन नंतरच तिचं करिअर बूस्ट झालं ना. हा तू पण तसं करू शकते. वकिली आणि फिल्म इंडस्ट्रीतला फरक कळतो का तुला हर्षित. लग्न झालेली स्त्री एक वकील म्हणून स्वीकारली जाते पण एक हिरोईन म्हणून लग्न झालेली मुलगी नाही स्वीकारली जात. आणि मला तसाही म्हाताऱ्या आणि तायांचा रोल नाही करायचा त्यात. मिठू मिठू यार जमाना बदल गया है. बघ 50 वर्षाची महिला पण हिरोईन म्हणून ऍक्सेप्ट होतीये. समाज ऍक्सेप्ट करने लगा है. हे बघ हर्षित इथे ना माझा कोणी गॉडफादर नाहीये. इथे प्रत्येक दिवस ना माझ्यासाठी एक चॅलेंज आहे. मला कुठलीच रिस्क नाही घ्यायची. म्हणजे तुझ्यासाठी आपलं लगीन रिस्क आहे. हे बघ रिलेशनशिप आणि करिअर हे एकत्र मी नाही सांभाळू शकत. आताची ही वेळ आहे ना माझ्यासाठी खूप क्रुशल आहे. मतलब मिठू मी तुला कधी अडवलंय का. हा तू पाहिजे ती फिल्म कर पाहिजे ती सिरियल कर. तुला कधी थांबवलंय का मी.